मालेगाव तालुक्यात नराधमाचा हौदोस थांबता थांबेना 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, त्यानंतर मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि आता आणखी एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी। आज मात्र लिंगपिसाच्या दहशतीला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी अखेर आळा घातलाय। बिस्मिल्ला टायगर म्हणून ओळखला जाणारा आरोपी काही क्षणातच जेरबंद केलाय। मालेगाव तालुक्यातील बिस्मिल्ला नगर परिसरात राहणारा रिजवान हरीश नियाज अहमद उर्फ बिस्मिल्ला टायगर याने अल्पवयीन मुलीला फिरायला जावं असं सांगून झाडाझुडपात ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 873/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 74, 75, 1, 137(2) तसेच पोस्को ऍक्ट 2012 अंतर्गत कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार मिळताच पोलिसांनी झटपट कारवाई करत लिंगपिसाट आरोपीला काही क्षणातच जेरबंद केलं। त्यानंतर आरोपीला मालेगाव न्यायालयात हजर केलं असता 5/12/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत। मालेगावमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। नराधमांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी आता जोर धरत आहे। कॅमेरामन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।